नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, थोडासा वेळ झाला, काही दिवसांपूर्वी आपण 10वीचे ट्रिग्नोमेट्रीचा प्रॅक्टिस सेट 6.1 अभ्यास करत होतो। त्यामध्ये क्वेश्चन 5 पर्यंत आपण सर्व सोडवलेले आणि आता आपण क्वेश्चन नंबर 6 सोडवतोय। थोडासा उशीर झाला, प्रूव्ह दॅट 6 क्वेश्चन नंबर आहे। त्यामध्ये आपल्याला LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचे, म्हणजे हे लेफ्टला sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू sec थीटा हे असतं असं आपल्याला सिद्ध करायचे। आता याच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 3 सूत्र आहेत आणि त्या 3 सूत्रांमध्ये पहिलं सूत्र आहे ते आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, दुसरा आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा आणि तिसरं सूत्र आहे ते म्हणजे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा। या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर आपल्याला या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे। चला तर मग सोडवूया। पहिला प्रश्न आहे या ठिकाणी सोल्युशन याचं पहा। LHS घेऊयात अगोदर। LHS इज इक्वल टू LHS आहे sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos थीटा प्लस cos थीटा। हे अगदी साधं सोपं आहे। दिस इज नथिंग बट ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन। फ्रॅक्शनची ॲडिशन, याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे किती असतो 1 असतो। क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर आपण याला sin स्क्वेअर इंटू 1 या ठिकाणी आपल्याला येणार आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos इंटू cos या ठिकाणी आपल्याला मिळेल cos स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय cos इंटू 1 या ठिकाणी cos थीटा। आता यू नो द फॉर्म्युला, तुम्हाला सूत्र माहिती आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू येते 1 आणि म्हणून या ठिकाणी लिहितो इथं 1 डिवाइडेड बाय इथे येतं cos थीटा। याचं कारण आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 यामुळे, आणि म्हणून या ठिकाणी 1 बाय cos हा जो पहिला सूत्र हा असतो sec, cos चा इन्व्हर्स हा sec येतो। इथे लिहूयात आपण 1 बाय cos थीटा इज इक्वल टू sec थीटा। तर ही तुमची काय आहे RHS, ही तुमची काय मिळाली RHS। दस वी कॅन राईट हिअर काय लिहूयात आपण sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू sec थीटा आणि दिस इज द प्रूफ। या ठिकाणी करायचं तर काय याचा प्रूफ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा याच्यामध्ये वापर करायचा आहे। यानंतर सेकंड प्रॉब्लेम आहे आपल्याकडे cos स्क्वेअर थीटा इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1। आता यामध्ये आपण परत याचं सोल्युशन सोडत असताना पहा काय येते ते सोल्युशन काय येतं। LHS घ्या। LHS इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मल्टिप्लाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्लोज। सो इट कॅन बी सॉल्व्ड एज, याला आपल्याला सोडवता येईल 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा येतो sec स्क्वेअर थीटा, म्हणून याला सोडूयात cos स्क्वेअर थीटा इंटू sec स्क्वेअर थीटा। याचं कारण आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा। ठीक आहे। तर या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल किंवा cos चा इन्व्हर्स हा काय येतो sec येतो आणि म्हणून आपल्याला लिहिता येतं cos स्क्वेअर थीटा मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइडेड बाय cos स्क्वेअर थीटा, बिकॉज ऑफ विच cos थीटा इज sec थीटा इज इन्व्हर्स ऑफ cos थीटा। हा sec थीटा जो आहे तो कोणाचा इन्व्हर्स आहे cos थीटाचा।
कोणतेही कॉसला सेक लिहा, सेकला कॉस लिहिला तर काही फरक पडत नाही. तर या ठिकाणी कॉस स्क्वेअर कॅन्सल होतो, सो 1 येतो आणि ही तुमची काय आहे या ठिकाणी RHS आहे, इथं 1 आलेलं आहे. सो फायनली वी कॅन राईट हिअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan square theta is equal to 1. So whole concept is depend on three trigonometric identities as we had described in previous video. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्क्राइब केल्याप्रमाणे हे सगळं काही या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजच्या फॉर्म्युल्यावरती अवलंबून असेल. तर या ठिकाणी हे 2 प्रॉब्लेम्स आपण अभ्यासले. यानंतर नेक्स्ट पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 3 पाहणार आहोत. यामध्ये आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. आपण रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर हा कन्सेप्ट आपण अभ्यासलेला असेल सर्डमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला रॅशनलायझेशन करायचं असेल तर आपण डिनॉमिनेटरला परफेक्ट स्क्वेअर नंबर आणत होतो आणि त्यानंतर आपण ते स्क्वेअर रूट काढून टाकत होतो. तर आता इथं तसंच त्याच पद्धतीचं काहीच आपल्याला सोडवायचं आहे. आपण ते RHS वरती अवलंबून आहे. तर तुम्ही थोडंसं जर ऑब्झर्वेशन जर केलं तर या प्रकारच्या गणितामध्ये आपण जनरली फॉर्म्युला असा वापरतो A प्लस बी इंटू अनदर ब्रॅकेट A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, या पद्धतीचा फॉर्म्युला आपण वापरतो जेणेकरून आपल्याला परफेक्ट स्क्वेअर नंबर मिळावा. तर या ठिकाणी प्लस असेल तर मायनस मल्टिप्लाय, पण नेमकं आता न्यूमरेटरच्या टर्म मल्टिप्लाय डिवाइड करायचे की 1 प्लस साइन थीटा न मल्टिप्लाय करायचं ते ठरवायचे. ते कशावरून ठरवायचे? तर या ठिकाणी सेक जो आहे, सेकचा इनवर्स येतो 1 बाय कॉस आणि टॅनचा येतो साइन बाय कॉस, आणि दोन्हीचा इक्वल डिनॉमिनेटर म्हणजे कॉस येतो. म्हणजे इथं डिनॉमिनेटरला काय आणायचं, आपल्याला कॉस आणायचे, हे लक्षात घ्यायचे. आणि हे आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा. या ठिकाणी सोल्युशन पहा काय तिथं LHS घेऊयात इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा. आता या ठिकाणी आपण डिनॉमिनेटरला कॉस आणता येईल, कधी आणता येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येतं, कॉस स्क्वेअर थीटा येतं. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर यामध्ये 1 मायनस साइन थीटा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थीटा आपल्याला मल्टिप्लाय करायचं, 1 मायनस साइन थीटा. ठीक आहे. मल्टिप्लाइंग इथं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाइंग both numerator and denominator by 1 minus sin theta. आता याचा हे केल्यानंतर आता होतं काय हे लक्षात घ्या. या ठिकाणी सेम टर्म्स आपल्याला सेम ब्रॅकेटमध्ये टर्म्स मिळतात. म्हणजे आपल्याला याला सोडवता येतं असं अंडर रूट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर, सो डिवायडेड बाय इथे येतं 1 स्क्वेअर मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. याला जर पुढे सोडवायचं ठरवलं तर याला आपल्याला सोडवता येतं. सो अंडर रूट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता हा जो 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आहे, या 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा येतं कॉस स्क्वेअर थीटा. तर या ठिकाणी आपण कन्वर्ट करूया, त्याला सोडूयात. तर पहा दॅट इज इक्वल टू, सो हियर अंडर रूट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा. या ठिकाणी लिहितो ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. तर हे त्याचं पहिल्याचं कन्व्हर्जन आहे. तर या ठिकाणी आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा, तो कॉस स्क्वेअर थीटा लिहिला. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर
न्यूमरेटरला परफेक्ट स्क्वेअर आलाय, डिनॉमिनेटर पण परफेक्ट स्क्वेअर आलाय. तर आता स्क्वेअर रूट काढूयात. काय तर पहा. सो 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा ऑन टेकिंग स्क्वेअर रूट. ऑन टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काढलं. आता या ठिकाणी सेपरेट आपण डिव्हिजन घेऊया. सो 1 बाय कॉस थीटा हा सेपरेट केला, मायनस साइन थीटा बाय कॉस थीटा हा सेपरेट केला. आता तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी 1 बाय कॉस म्हणजे काय असतो, सेक थीटा, आणि इथं साइन बाय कॉस म्हणजे काय असतो, टॅन थीटा. या ठिकाणी लिहितो 1 बाय कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा कॉमा साइन थीटा बाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळत आहे. तर हे तुम्हाला शेवटीला इथे काय मिळाले, RHS मिळाले. दिस इज युअर RHS. तर देअरफॉर आपण याला लिहू शकतो अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. आणि हा तुमचा काय आहे, प्रूफ आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर हे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचे कन्सेप्ट सोडवतोय. परत या ठिकाणी मी एक्सप्लेन करतोय. यामध्ये सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, LHS ला RHS शी कम्पेअर करत असताना नेमका बदल काय करायचा. तुमच्या इथे सेक जो आहे तो 1 बाय कॉस येतो आणि इथं साइन बाय काय येतो, साइन थीटा बाय कॉस थीटा. म्हणजे न्यूमरेटरला 1 मायनस साइन थीटा ॲज इट इज राहणार आहे. 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय काय येतं, कॉस थीटा हा राहणार आहे. फक्त बदल व्हायला तो याच्यामध्ये. आणि बदल होतोय कधी, ज्यावेळेस जसं मी सांगितलं या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे ह्याच प्रोसेस आणण्यासाठी, त्याचा परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी इथं आपल्याला 1 स्क्वेअर मायनस म्हणजे मायनस मल्टिप्लाय केलं तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर येते. आणि 1 स्क्वेअरचा 1 स्क्वेअर इज 1 साइन स्क्वेअर थीटा. So 1 minus sin square theta is what? Cos square theta. After taking square root, we will get 1 minus sin theta by cos theta. By separating that, 1 by cos theta minus sin by cos theta, that will be equal to sec theta minus tan theta. That is your RHS. So this was your example number 3. Now we will study next one. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर एक्झाम्पल नंबर आपण 5 अभ्यासतोय. या एक्झाम्पल नंबर 5 मध्ये हे तर अतिशय सोपं आहे. आता आपल्याला या ठिकाणी कोसेक आणि सेक आणायचं आहे. तर कशा पद्धतीने आणता येईल पहा. LHS घेतो मी. या ठिकाणी LHS इज इक्वल टू कॉट थीटा प्लस टॅन थीटा. ठीक आहे. आता याच्यामध्ये कन्व्हर्जन असं करतो की मला कोसेक मल्टिप्लिकेशन आणायचं आहे. मल्टिप्लिकेशन कधी आणता येईल, जर मी या दोन्हीचा फ्रॅक्शन स्प्लिट केला तर. म्हणजे आता इथं याला मी असं लिहितो, कॉट कोसेक आणि सेक आणायचं. म्हणजे कॉट आणि टॅनच्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये याला लिहावं लागेल. म्हणजे कॉटला आपण लिहितो कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि प्लस टॅनला लिहितो आपण साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे फॉर्म्युले इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो. कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा बाय साइन थीटा आणि टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा बाय कॉस थीटा. दिस फॉर्म्युले वी हॅव लर्न फ्रॉम 9th स्टँडर्ड. 9वीच्या वर्गामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. आणि आता पण आहे परत इथं. आता आपल्याला ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन कन्सिडर करायचे आणि क्रॉस मल्टिप्लाय करायचे. मग इथं कॉस इंटू कॉस जर घेतलं तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन इंटू साइन घेतलं तर ते काय येतं, साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन साइन थीटा मल्टिप्लाइड बाय काय येतं, कॉस थीटा. आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे हे येतं 1 बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा. या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर या पद्धतीने आता यानंतर 1 सेपरेट आपण करूयात.
So that is equal to 1 by sin theta separate here into 1 by cos theta हे सेपरेट घ्या. 1 by sin जर आपण घेतलं तर त्याला लिहितो आपण sin हा कोणाचा इनवर्स आहे कोसेक थीटा आणि cos हा कोणाचा इनवर्स आहे सेक थीटा आणि ही तुमची काय आहे RHS. तर या पद्धतीने आपण याला सोडवतो. सो आपल्याला फायनली मी उत्तर मिळते इथं cot थीटा प्लस tan थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला काय RHS आणायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे कशावरून आपण सोडवतो तर जनरली आपल्याला व्हेन यू आर सॉल्विंग LHS यू हॅव टू कंपेअर इट विथ RHS. आपल्याला LHS ज्यावेळेस सोडायची त्यावेळेस ती कंपेअर RHS सोबत करायची. इथं कोसेक आणि सेक असं सहजासहजी इथं काय कॉट स्क्वेअर किंवा टॅन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपल्याला आणता येणार नाही. ते एक सोपी पद्धत आहे की कॉटला साइन आणि कॉसमध्ये कॉस बाय साइन लिहिलं, टॅनला साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या पद्धतीने आपण RHS आणलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे आणि ही तुमचा एक्झाम्पल नंबर 5 होता. यानंतर आपण 6 पाहूया. तर मित्रांनो यानंतर एक्झाम्पल नंबर 6 मध्ये आपल्याला पाहायचे. तर या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 6 आहे. तर या ठिकाणी LHS दिलेली आहे 1 सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि न्यूमरेटर आणायचे सेक थीटा आणि टॅन थीटा. बरं आता सेक थीटा आणि टॅन थीटाच्या फॉर्म मध्ये आणायचे. दिले पण सेक थीटा आणि टॅन थीटा आणि विचारले पण सेक थीटा आणि टॅन थीटा फक्त प्लस मध्ये विचारले. तर आपल्याला असं काही करता येईल का की जेणेकरून प्लस न मायनस मल्टिप्लाय केलं तर काय होईल का. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे का सेक 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा हे सूत्र आहे. हा जर टॅन राईटला घेतला तर असं होतं सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 येतो. बरोबर. मग याला आपल्याला स्प्लिट अप करता येतं सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि इज इक्वल टू 1 आणता येतं. म्हणजे याचा अर्थ असा सरळ सरळ असा आहे की तुम्हाला सेक थीटा मायनस टॅन थीटा दिलाय त्याला जर तुम्ही सेक थीटा प्लस टॅन थीटा मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा मिळेल आणि ज्याची किंमत किती असेल 1 असेल म्हणजे डिनॉमिनेटरला 1 येणार आहे आणि हा सेक थीटा प्लस टॅन थीटा मल्टिप्लाय करत असताना न्यूमरेटरला येणार आहे. तर ही अतिशय म्हणजे फॉर्म्युल्यावरती फोकस करून आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ असा व्हायला सरळ सरळ की सेक थीटा मायनस टॅन थीटा हे कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सेक थीटा प्लस टॅन थीटाने मल्टिप्लाय करावं. बरं एकाला मल्टिप्लाय करून चालत नाही त्याच्या न्यूमरेटरला पण त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे आपल्याला असं सोडवता येईल या ठिकाणी 1 डिवायडेड बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा मल्टिप्लाइड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा. म्हणजे मल्टिप्लाइंग बोथ न्यूमरेटर and denominator by sec theta plus tan theta. sec theta plus tan theta आपल्याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं पहा sec theta plus tan theta ने याला मल्टिप्लाय करत काय येतं sec theta plus tan theta अपॉन याला जर सोडवलं तर याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॅन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. सो याची व्हॅल्यू आपल्याला मिळते फायनली ती मिळते सेक थीटा प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय 1. तर या ठिकाणी म्हणून आपण लिहितो सो इथं काय येतं दिस इज नथिंग बट दिस इज युअर RHS. ही तुम्हाला काय मिळते RHS 1 नाही लिहिलं तरी चालतं त्या ठिकाणी म्हणजे आपलं फायनल उत्तर मिळतं. सो 1 डिवायडेड बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा. हे तुमचं हा तुमचा प्रूफ असेल. या ठिकाणी तुम्हाला
प्रूफ मिळालेला आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले येतात आणि अतिशय अचूकरित्या आपल्याला सोडवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे त्या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 6 होतं. यानंतरचे व्हिडिओ आपण यानंतरचे प्रॉब्लेम्स आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. मला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि